नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा आमच्या कुकिंग व्हिडिओ चॅलेंज मध्ये। पण आपल्या या चॅनलचे शेफ कुठे आहेत? अरे हे काय बोलून आला तुम्ही? तूच तर बोलली होती कोरियन मॅगी बनवायची म्हणून पांढरा। कोरियन फक्त गोरे पण नसतात, दाढी पण शेव करायची आहे। मग ना उद्या थांबा मी दोन थांबा मित्रांनो मी आलो ना व्हायरल होण्यासाठी काय काय करायला लागते राव। करूया आपण आता कोरियन मॅगी चालू करूया। मॅगी नसतं ते, मग काय रामेन असतं। आपल्याला काय भाई, आपण हाय भारतीय। आज तुम्हाला गावठी शेफ रामेन बनवताना दिसणार। येस आणि हे बनवते ट्विस्ट मित्रांनो। हा म्हणजे रामेन कोण प्रत्येक कपल बनवतात, बट आम्ही आमचं प्रेम अजून जास्त पुढच्या लेवलवरती नेतोय आणि हे दोन्ही हात आता एकत्र बांधले जाणार आहेत। ये बंधन तो प्यार का बंधन है। तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण स्वतःचे हात बांधले। येस भांड कुठे? आम्ही रामेन करतोय, भांड घेतलेलं नाहीये, फक्त पाणी घेऊन बसलोय आणि डायरेक्ट आता गॅसवर टाकणार आहे आम्ही। वेगळा स्ट्रगल चालवलेला असं रेसिपी माहिती मला, मी कधी खाल्लं नाही तसं, मला काही रेसिपी माहिती नाही। आणि शेफ झाले उजवा हात घेतला हुशार, चपाती तोडते गई नाही आपल्याकडे। एक मिनिट तोडून आलो आम्ही, चला जर तुम्हाला प्रेम वाढत असेल तर तुम्ही पण अशी चॅलेंजेस घेऊ शकता, एकमेकांसाठी करू शकता। हाताला वाजून खूप प्रेम वाढतंय। अशी लाजती माझी बायको, आमच्या लग्नाला 2 वर्ष होऊन गेले। शर्मा गई, हिंदुस्तानी लड़कियां कितनी अच्छी होती हैं। यात मॅगी कमी आणि मसाला जास्त आहे। बापरे बघा, एवढी मॅगी सॉरी एवढी मसाला आहे। कुठले कुठले आहेत ते पण सांग ना। पंक्शन सॉन्ग हा सोचिंग हा मी कसला गोरा झालो, पावडर लावलं काय झालं माझ्या चेहऱ्याला, मी डायरेक्ट फुल कसा वाटायला लावलं त्यांच्यातला शिक त्यांच्यातला। वा पहिल्यांदा आपल्याला पाणी वाचायचं मित्रांनो, आणि याच्या ऑलरेडी स्टेज दिलं त्यामुळे एवढं काय अवघड नाहीये। हे बघितलं का, तिच्या हातात ना माझ्या हातात घेतोय, हा हात आमचा काही यूज नाही, मला पण हलव। आम्ही जर कॅमेऱ्याच्या बाहेर जात असेल तर तुम्ही कुठे दूर जाऊ नका, आम्ही लगेच येतो। अरे हे टाकायचं ना आता आपल्याला, नाही हे नक्की का त्यात चिक्कल कशात टाकायचं मला काय माहित ना भाऊ। आपण तुमच्या साईडला पाणी आहे, पाणी किती उकळतंय। मी पण तुझ्या प्रेमात असंच उकळतो। अशा फर्टिलाइन्स साठी सबस्क्राइब करा। तो पाणी उकळलं की त्याच्यामध्ये नूडल्स टाका। हा हात नाही होत करायचा बाळा आपल्याला, आणि ह्याला हलवायला तंत्र कुठे आहे? पाणी थोडं ऍड करायला लागणार आहे आपल्याला, कारण प्रेमात उकळेपर्यंत पाणी आटलं। जास्तच उकळलं प्रेमाचा, ओव्हर प्रेम झालेला आहे। आणि अजून एक देशी टीप आहे, ज्यावेळेस नूडल्स उकळायला ठेवतो थोडस काही काही लोक तेल पण टाकतात आणि मीठ टाकायचं, थोडीशी चव येते त्याला पाणी। तो मीठ जिंकलेला आहे, व्हेजीज ऍड करायचे। मला जे बोलत होते मॅगीत एकच मसाला असतो अगं, हा हात नाही वापरायचा। कारण हा हात कामच करत नाहीये, मग हालतच नाहीये। एक हात आमचा पूर्ण बंद आहे, आम्ही आमच्याकडे एकच हात आहे, आम्ही असं हे करतोय। दुसरा हात तिचा येतोच, कारण हा हात व्हिडिओ मध्ये बिझी असतो। म्हणजे व्हेजीचं जे पॅकेट आहे ना ते ऍड केलंय आम्ही आता। आणि जर तुम्ही आमचे A to Z अंताक्षरी चॅलेंज बघितलं नसेल तर नक्की बघा, खूप फनी आहे। आणि मी जो गोरा दिसतोय ना प्रॉपर कोरियन वाटायला लागलोय मी। पाऊंड्स पावडरची कमाल आहे ती। पाऊंड्स नसतं ते, पॉन्ड्स असतं, पॉन्ड्स। पाऊंड्स एक करन्सी आहे। असू दे कोरियन मॅगी। आता आम्ही रेट करणार आहे की ऍक्च्युअल मध्ये मॅगी चांगली असते की कोरियन मॅगी, रामेन। कधी रामेन बोलणार आहे का मॅगी बोलणार? आपल्याला सवय मॅगीचीच आहे भाऊ, आपण ते इप्पी ते आपण म्हणतो मॅगी देते। तर काय होतं, मसाले युजली नंतर टाकतात, काही लोक प्रेफर करतात, आम्ही अर्धा टाकतो, अर्धा नंतर टाकतो। म्हणजे ही टाकते, मला तर माहितच नाही। आधीच का टाकायचा नाही सगळा, कारण ह्याची स्पाइस लेवल खूप जास्त असते।
जर तुम्हाला बघायचं असेल तर दाखवतो फक्त मोबाईल पडलाय माझ्या, बघू शकता कलर एकदम वेगळा दिसतो, आपल्या टिपिकल मॅगी सारखा नाही. आणि नूडल्सच्या ऐवजी बरेच आता ऑप्शन्स आले, म्हणजे काही टाकू शकतो म्हणजे हेल्दी बनवण्यासाठी. प्लस ह्याच्यात पण मशरूम झुकिनी वगैरे भरपूर काय काय लोक टाकतात. आम्ही अजून नवीन शेफ पण आहे. चुकी ते मला माहित पण नाही काय, काल आम्ही घोसावळ्याला झुकिनी भाजीवाला आम्हाला होते घोसावळे. गॅस बंद केलेला आहे. आणि कोरियन मॅगीची एक अशी स्किल नाही काहीतरी स्ट्रॅटेजी आहे का काहीतरी आहे भाऊ इथे, ते वर्ण मसाला टाकतात म्हणे. हा म्हणजे ते शिजवताना नाही टाकत, ते गॅस बंद करून टाकतात. बापरे, अरे बोनवडं सारखं दिसतंय. तसंच दिसतंय हे खायच्या आधीच ना माणसाचे होप्स घालवायला लागले. हे सगळ्यात मोठं स्ट्रगल आहे एका हाताने. छान छान दिसायला लागलं मग तिथं बघून क्रेविंग वाढायची. आणि ज्यांना आवडतं ते सेसमी सीड्स वगैरे वरण टाकून खाऊ शकतो. कुठले सीड्स? पांढरे तीळ वरण टाका. लाल लाल झाले. आणि आम्ही अजून सगळा मसाला टाकलेला पण नाही, आम्ही आधी स्पाइस लेवल चेक करणार आहे मगच पुढचं मसाल्याचं होतं. टीम वर्क इज द की टू कुठलं पण सक्सेस. पण आम्ही दोघं कधी एका टीम मध्ये नसतो. ले पाणपुरी आहे बाबा, ले कॉम्पिटिटिव्ह आहे. तुम्हाला चॅलेंजेस व्हिडिओ मध्ये कळले किती चिडकी आहे. ले कॉम्पिटिटिव्ह आहे माझी बायको. कारण हे चिडकी आहे. झालं नाहीतर उद्या सकाळी आमचे ब्लॉग नाही बनणार. हो पुढचे ब्लॉग थोडा लेट बनतील मग जर लेट तिकड झालं तर. अजून आम्ही अर्धा मसाला तसाच ठेवलाय कारण रिस्क नको तशी तिखट वाटते. हे माझ्या बायकोचं तोंड आहे जास्त तिखट आहे. सगळा मसाला टाकणार आहे पण तेवढीच गोड पण आहे माझ्या बायको. बघू शकता प्लेट मध्ये टाकतो. एक हाताचं सगळ्यात मोठे चॅलेंज आहे अन्न सामान. देखील आपला कलर ते नाही बघत त्यांना दिसत नाही, पण तुम्ही खाली थांबा 2 मिनिट. चला टेस्ट करूया 1 मिनिट. आम्ही पहिल्यांदाच करतो, आम्ही सगळं पहिल्यांदाच करत असतो. येस, आणि कोरियन पेक्षा जास्त इंडियन माणसाचं प्रेम असतं. एक नंबर. मला ज्यांना स्पाइस आवडतं ना त्यांच्यासाठी खूप भारी आहे. आणि अजून पण स्पाइस जर ऍड करू शकता असं करू शकता आपण. खूप सुंदर लागते ना. अरे भारी एक नंबर. मी पहिल्यांदा ट्राय करतो भाई, मला आवडले भाई. आपण परत खाऊ शकतो. मी तर परत आरामात खाऊ शकतो. लय मस्त एकदम. मॅगी नाहीच ही. मॅगीची टेस्टच नाही. मॅगी वेगळीच कॅटेगरी वाटते, ही वेगळीच कॅटेगरी असं वाटते मला. आता इग्नोर करा, मला भूक लागली. मित्रांनो प्लीज अशा ज्या इझी रेसिपीज असतात त्या आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा, म्हणजे आम्हाला पण व्हिडिओसाठी आयडिया मिळतील. कारण सध्या आम्ही कंटेंटसाठी थोडंसं शॉर्टेज घ्यायला लागलोय. तर नवीन आयडिया सजेस्ट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला पण बघायला मिळतील. आणि तुम्हाला माहिती शेवटला काय करायचं असतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.